Hello all. Today we are continuing with our bioorganic chemistry chapter. In this chapter we are studying bonding other than covalent bond, in which we are studying three type of bonding, that is ionic bonding, hydrogen bonding and van der Waals interaction. Now we are continue this point. So today we are studying charge transfer complexes. Charge transfer complexes is also known as charge transfer complexes is also known as electron donor elect charge transfer complexes, also known as electron donor acceptor complexes. This is an association of two or more molecules or different part of one large molecule in which fraction of electronic charge is transferred between molecular entity. म्हणजेच काय तर याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एक डोनर असतो, तो त्याचं इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याच्या ॲक्सेप्टरला. ठीक आहे. दिस रिझल्टिंग इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन फोर्स प्रोव्हाइड्स स्टॅबिलायझिंग फोर्स. त्याच्यामुळे हे इंटरॅक्शन फॉर्म होते. ठीक आहे. सोर्स फ्रॉम विच चार्ज इज ट्रान्सफर इज कॉल्ड इलेक्ट्रॉन डोनर and receiving species is electron acceptor. Nature of attraction in charge transfer complex is not stable chemical bond and thus much weaker than covalent bond. Many such complexes undergoes electronic transition into excited electronic state. This excitation energy of this transition occurs very frequently in visible region of electromagnetic spectrum which produce characteristic intense color. याच्यात काय इम्पॉर्टंट काय तर एक डोनर असतो, तो त्याचा इलेक्ट्रॉन डोनेट करतो रिसिविंग मॉलिक्यूलला, जे म्हणजे ॲक्सेप्टरला. जेव्हा हे ट्रान्झिशन होतं म्हणजे ट्रान्सफर होतं, त्यामध्ये मॉलिक्यूल जो ग्राउंड स्टेटला असतो तो एक्सायटेड स्टेटला जातो. तो एक्सायटेड स्टेटला गेल्यामुळे तो एक इंटेन्स कलर रिलीज करतो, म्हणजे रिफ्लेक्ट करतो. ते आपण यूज करतो कॅरेक्टरायझेशनसाठी. दिस ऑप्टिकल ऑब्झर्वेशन बँड आर ऑफन रेफर्ड ॲज अ चार्ज ट्रान्सफर बँड्स. आपण त्याला बँड्स पण म्हणतो कारण त्याचे असे बँड्स दिसतात. आपण जेव्हा स्पेक्ट्रोफोटोकली त्याचं ऑब्झर्वेशन करू तेव्हा त्याचे बँड ऑब्झर्व होतात. These charge transfer complexes exist in many types of molecules such as organic, inorganic, solid, liquid. डिफरंट टाईपच्या मॉलिक्युल्समध्ये या इंटरॅक्शन प्रेझेंट असतात. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे व्हेन आयोडीन कंबाईन विथ स्टार्च. आपण प्रॅक्टिकली पाहिलं असेल की जेव्हा आयोडीन स्टार्चसोबत बाइंड होतो तेव्हा इंटेन्स ब्ल्यू कलर रिलीज होतो. ठीक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे जेव्हा हे इंटरॅक्शन्स फॉर्म होतात त्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतं ते इधर मेटल टू लिगॅंडमध्ये मोस्टली. चार्ज ट्रान्सफर बँड ऑफ ट्रान्झिशन मेटल रिझल्ट फ्रॉम शिफ्ट ऑफ चार्ज इंटेन्सिटी बिटवीन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. They are either predominantly metal in character or and those are that predominantly ligand in character. So इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काही ट्रान्सफर होतं ते मेटल आणि लिगॅंडमध्ये होते मोस्ट ऑफ द टाईम. ठीक आहे. तर त्याच्यातले ते बँड्स असतील आपले ते इधर प्रिडॉमिनंटली मेटलचे कॅरेक्टर जास्त दाखवतील किंवा लिगॅंडचे कॅरेक्टर. तर ते डिपेंड असतं कशावरती, तर ट्रान्सफर कसं होतं त्याच्यावरती. ट्रान्सफर ऑकर्स फ्रॉम लिगॅंड लाईक कॅरेक्टर टू मेटल लाईक कॅरेक्टर. तर त्याला आपण लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर म्हणतो किंवा
LMCT complexes म्हणतो. आणि these complexes are predominantly ligand in nature. ठीक आहे. इन LMCT मध्ये मेटल सेंटरचं रिडक्शन होतं. when electronic charge shift from molecular orbital with metal like character 1 to ligand like 1, त्याला आपण बोलतो metal to ligand charge transfer, MLCT, which is predominantly in metal in nature. आणि MLCT मध्ये मेटल सेंटरचं ऑक्सिडेशन होतं. दोन टेक्निक्स आहेत, ऑप्टिकल स्पेक्ट्रोस्कोपी आणि रेझोनन्स रेमन स्पेक्ट्रोस्कोपी. या दोन टेक्निक आपण यूज करू शकतो CT बँड ऑब्झर्व करण्यासाठी आणि कॅरेक्टराइज करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज डोनार ॲक्सेप्टर असोसिएशन इक्विलिब्रियम. दिस association donor acceptor association equilibrium is formed by weak association of molecule or molecular subgroup in which one is acting as an electron donor and another one is acting as an electron acceptor. This association does not contribute strong covalent bond and is subject to significant temperature concentration host. ठीक आहे. तर डोनर ॲक्सेप्टर असोसिएशन इक्विलिब्रियम असतं ते कशामुळे होते, तर ते फॉर्म होते जे मॉलिक्युलर सबग्रुप किंवा मॉलिक्युल्स जे कोणी इंटरॅक्शन्समध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यामुळे होते. आणि ते स्ट्रॉंग नसते, ते वीक असते. ते डिपेंड करते टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन आणि होस्ट कोण आहे त्याच्यावरती. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. द चार्ज ट्रान्सफर association occurs in chemical equilibrium with independent donor and acceptor. ते आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो की सपोज की डोनर प्लस ॲक्सेप्टर यूज डोनर ॲक्सेप्टर इंटरॅक्शन. ठीक आहे. Bense and Hildebrand use one method to determine equilibrium constant. तर त्या मेथड कशी करू शकतो, तर in this method we measuring intensity of absorption band as a function of concentration of donor and acceptor component in solution. आता CT बँडची जे इंटेन्सिटी असते in absorption spectrum is strongly dependent upon degree of this association reaction or equilibrium constant. So आपण इंटेन्सिटी मेजर करून इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो. This method was first described for association of iodine dissolved in aromatic compound. ठीक है. Next point is charge transfer transition energy. So charge transfer transition energy is characteristics of specific type of donor and acceptor entities. Electron donating power is depend on ionization potential. Ionization potential म्हणजे काय, energy required to remove electron from highest occupied orbital. म्हणजेच काय, एखादा इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो हे डिपेंड करतं की त्याचे इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी किती एनर्जी रिक्वायर्ड असते. आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग पॉवर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज डिटरमाइंड बाय इट्स इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे एनर्जी रिलीज वेन फिलिंग लोएस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे इलेक्ट्रॉन किती ॲक्सेप्ट करू शकतो हे डिपेंड करतं की मॉलिक्युलर ऑर्बिटल फिल करण्यासाठी किती एनर्जी रिक्वायर्ड असते त्याच्यावरती. सो आपण ती एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो, त्यालाच आपण ओव्हरऑल एनर्जी बॅलन्स असं म्हणतो. सो ओव्हरऑल एनर्जी बॅलन्स इज डिटरमाइंड बाय डिफरन्स बिटवीन ॲक्सेप्टर्स इलेक्ट्रॉन्स
affinity and donor ionization potential adjusted by resulting electrostatic attraction between donor and acceptor. So त्यासाठी फॉर्म्युला आहे की ओव्हरऑल एनर्जी चेंज इज इक्वल टू EA minus EI plus J. ओके, म्हणजेच काय तर ओव्हरऑल एनर्जी चेंज हा डिपेंड असतो ॲक्सेप्टरचे इलेक्ट्रॉन अफिनिटी मायनस डोनरचे आयनायझेशन पोटेन्शियल प्लस इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन डोनर अँड ॲक्सेप्टर मॉलिक्यूल. ठीक आहे, ते याच्यात डेल्टा इज इक्वल टू ओव्हरऑल एनर्जी बॅलन्स. EA इज ओव्हरऑल EA is acceptors electron affinity, EI is donors ionization potential आणि J is electrostatic attraction between donor and acceptor. ठीक है. Next is identification of CT band, that is charge transfer band. The charge transfer band आपण ऑब्झर्व करू शकतो. त्यासाठी दोन टेक्निक आपण पाहिल्यात मगाशी, रेझोनन्स रमन स्पेक्ट्रोस्कोपी अँड ऑप्टिकल स्पेक्ट्रोस्कोपी. या दोन टेक्निक यूज करून आपण CT बँड आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी आपण इधर त्याचा कलर चेक करू शकतो, म्हणजे कलर कोणता आहे तो यूज पाहू शकतो. आणि कलर ऑफ CT बँड रिफ्लेक्ट्स रिलेटिव्ह एनर्जी बॅलन्स, म्हणजे जेवढी एनर्जी असेल तेवढा तो कलर तसा तो कलर दिसतो. नेक्स्ट सेकंड आपण फॅक्टर कन्सिडर करू शकतो सल्फॅक्टोक्रोमिझम. याच्यामध्ये काय इन सोल्युशन ट्रान्झिशन एनर्जी अँड अल्टिमेटली कलर व्हॅरीज विथ व्हॅरिएशन इन सॉल्वंट प्रिमिटिव्हली which indicate variation in shift of electron density as a result of transition, which is different from pi स्टार टू पाय ऑन लिगॅन्ड. पाय स्टार म्हणजे एक्सायटेड स्टेट आणि पाय म्हणजे ग्राउंड स्टेट. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमधून मध्ये जर जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात किंवा चार्ज ट्रान्सफर होतो, म्हणजेच काय त्यांचे जे स्टेट आहे, आता सपोज की आता जर इलेक्ट्रॉन स्टेबल स्टेटमध्ये म्हणजे तो ग्राउंड स्टेटला असेल तर त्याचं जर इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर तो एक्सायटेड स्टेटला जातो. मग तो डिफरंट कलर देतो. ग्राउंड स्टेटला डिफरंट कलर असतो, एक्सायटेड स्टेटला डिफरंट कलर असतो. त्यालाच आपण सॉल्फॅक्टोक्रोमिझम म्हणतो. थर्ड पॉईंट इज इंटेन्सिटी. CT बँड आर इंटेन्स इन UV विजिबल पोर्शन स्पेक्ट्रा फॉर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे तो वेगवेगळ्या इंटेन्सिटीचे कलर देतो. जसं कलर डिफरन्स असतात तसे कलरची इंटेन्सिटीसुद्धा व्हॅरी होते अकॉर्डिंग टू द ट्रान्सफर कशी होते त्यावरती. नेक्स्ट मगाशी आपण पाहिलं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काही ट्रान्सफर होतं ते मोस्टली मेटल आणि लिगॅंडच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये आपण दोन टाईप पाहिले होते. एक तर LMCT म्हणजे लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर. लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफरमध्ये जे ट्रान्सफर होतं ते लिगॅंडकडून मेटलकडे होतं. ठीक आहे, आणि जे त्याच्यानंतर जो काही इंटरॅक्शन नंतर जे कॉम्प्लेक्स तयार होईल ते प्रिडॉमिनंटली लिगॅंड इन नेचर असेल, म्हणजे त्याचं लिगॅंडचे कॅरेक्टर जास्त एक्सप्रेस होतील. मग त्याचे आता काही एक्झाम्पल पाहूयात. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे MnO4-. त्यालाच आपण परमॅग्नेट म्हणतो. परमॅग्नेट आयनमध्ये टेट्राहायड्रल जिओमेट्री प्रेझेंट असते. तो इंटेन्स पर्पल कलर देतो ड्यू टू स्ट्रॉंग ॲब्झॉर्प्शन. जास्त ऑब्झर्प्शन झाल्यामुळे तो इंटेन्स पर्पल कलर देतो. ठीक आहे, याच्यामध्ये ट्रान्सफर occurs from molecular orbital derived
primarily from filled oxygen p orbital to empty molecular orbital derived from manganese. याच्यामध्ये जे ट्रान्सफर होतं ते ऑक्सिजन कडून मॅंगनीज कडे होईल आणि ऑक्सिजनच्या p ऑर्बिटल मधून ट्रान्सफर होईल मॅग्नेशियम कडे, मॅंगनीज कडे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल इज CDS. CDS मध्ये आपण त्याला कॅडमियम सल्फेट असं म्हणू शकतो. तो येलो कलर देतो. येलो किंवा त्याला आपण कॅडमियम येलो कलर तो देतो. ठीक आहे. याच्यात ट्रान्सफर होतं ते सल्फर पासून कॅडमियम कडे ट्रान्सफर होतं. सल्फरच्या पाय ऑर्बिटल पासून कॅडमियमच्या 5s ऑर्बिटल मध्ये चार्ज ट्रान्सफर होतो. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे ते म्हणजे HGS. HGS आहे ते मर्क्युरिक सल्फेट. ते रेड कलर देतं. त्याच्यात जे ट्रान्सफर आहे ते सल्फेट कडून मर्क्युरीकडे होतो. सल्फेटच्या पाय ऑर्बिटल कडून मर्क्युरीच्या 6s ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर होतं. नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल Fe ऑक्साइड. ते रेड अँड येलो कलर देतात. त्याच्यात ट्रान्सफर होतं ते ऑक्सिजनच्या पाय ऑर्बिटल कडून आयनच्या 3d ऑर्बिटल मध्ये होतं. ठीक आहे. हे झाले LMCT चे काही आपण एक्झाम्पल पाहिले. तसंच MLCT म्हणजे मेटल टू लिगँड चार्ज ट्रान्सफर. मेटल टू लिगँड चार्ज ट्रान्सफर हे आपण पाहिलं होतं की त्याच्यात ट्रान्सफर होतं ते मेटल लाईक कॅरेक्टर कडून लिगँड लाईक कॅरेक्टर कडे ट्रान्सफर होतं. ठीक आहे. ट्रान्सफर ऑकर बिटवीन मेटल लाईक कॅरेक्टर टू लिगँड लाईक कॅरेक्टर आणि ते प्रिडॉमिनंटली मेटल इन नेचर असतात. त्याच्यात मेटलचे कॅरेक्टर जास्त प्रिडॉमिनंटली एक्सप्रेस होतात. आता आपण त्याचे काही एक्झाम्पल पाहूयात. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे ट्रीस 2,2 बायपायरिडिल रुथेनियम. ट्रीस 2,2 प्राइम बायपायरिडिल रुथेनियम हा ऑरेंज कलर देतो. सेकंड एक्झाम्पल आहे WCO4 फेन. थर्ड एक्झाम्पल आहे FeCO3 बायपी. ठीक आहे. हे त्याचे डिफरंट एक्झाम्पल दिलेत त्यांनी. हे फक्त लक्षात ठेवायचे. MLCT shows photoreactivity result from oxidizing metal and reduce ligand. ठीक आहे. सो हे झालं आपले चार्ज ट्रान्सफर कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर जे काही ट्रान्सफर याच्यामध्ये एक तर इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. ते दोन डिफरंट मॉलिक्युलमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात किंवा एकाच मॉलिक्युलच्या दोन सबग्रुपमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. ठीक आहे. आणि त्याच्यात आपण हे पाहिलं की जेव्हा ट्रान्सफर होतं तेव्हा ते इंटेन्स कलर देतात. सो ते आपण कलरची इंटेन्सिटी चेक करून ते बँड आपण आयडेंटिफाय करू शकतो. इथे आपला एक बॉन्डिंग संपतोय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अनदर बँडिंग स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू.